देशात आणि राज्यात लोकसभेचं वातावरण आता सगळीकडे सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 2019 ते 24 अनेक राजकीय भूकंप झाले. दोन महत्त्वाचे पक्ष फुटले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चर्चा होती ती राष्ट्रवादी काँग्रेसची. राष्ट्रवादीचं घड्याळ गेलं आणि तुतारी आली. या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेस एका नेत्याला विचारण्यात आलं की राष्ट्रवादीचा चेहरा कोण, त्यावेळेस हात उंचावला आणि तेच वातावरण महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे. आपल्याबरोबर तोच नेते शरद पवार आहेत. शरद पवार साहेब, आपलं स्वागत. आपल्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला विचारलं होतं की राष्ट्रवादीचा चेहरा कोण, जर अजित पवारांचा बंड होतो. आपण ज्यावेळेस पक्षाची स्थापना केली, घड्याळ आपलं चिन्ह होतं, आज तुतारी हातात आलेली आहे. ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये ही निवडणूक तुम्ही कशा स्वरूपात पाहता? असं की ही निवडणूक अतिशय महत्त्वाचीच आहे, पण कुठलीही निवडणूक ही महत्त्वाचीच असते. यावेळेला खऱ्या अर्थानं फस नाहीत. आमचा पक्ष फुटला, आमच्यात दोन भाग झाले. ज्या भारतीय जनता पार्टीच्यावर जायचं नाही ही आम्हा लोकांची विचारधारा होती. आमच्यातला एक मोठा वर्ग विचारधारेशी कॉम्प्रोमाइज करून एक सत्ता हातात येते म्हणून भाजपची साथ येईल आणि त्यामुळं आम्हा लोकांना अधिक संघर्ष करण्याची, मेहनत करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीनं हे इलेक्शन ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ती ऑपॉर्च्युनिटी हिचा पुरा लाभ आपण घेणं आणि आपला पक्ष, आपली विचारधारा रिवाईव्ह करणं ही होती आव्हानात्मक स्थिती आम्हाला लोकांच्या समोर आहे. पवार साहेब, नेमकं आव्हान काय वाटतं? कारण की एका बाजूला ज्या नेत्याला तुम्ही सर्वाधिक अजित पवारांना ताकद दिली तेच अजित पवार. तुम्ही ज्या आमदारांसाठी संघर्ष केला, 2019 मध्ये प्रचार घेतला, प्रचार सभा घेतल्या, त्याच्यामध्ये विजयी आले. कारण की 2019लाही पुलवामासारख्या घटना, मोदीजींची लाट, असे अनेक मुद्दे होते. त्यावेळेस जे आमदार होते ते गेल्यानंतरनं आत्ता प्रचार करताना तुम्हाला स्थानिक पातळीवरनं काय फीडबॅक येतोय? यावेळेला तरुण पिढी आणि वडीलधारी घटक, शेतकरी आणि मध्यम वर्ग या सगळ्यांच्यामध्ये मागच्या निवडणुकीच्या पेक्षा अधिक समर्थन आणि उत्साह या निवडणुकीमध्ये आम्हाला बघायला मिळतं. हजारोच्या संख्येने तरुण मुलं असतात कुठल्या आमच्या सभेला. आणि त्याबरोबर शेतकरी हा जो काळ्या आईची इव्हान राखणारा घटक आहे, तो सध्याच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध अतिशय टोकाची भूमिका घ्यायच्या मनस्थितीत आहे. आणि त्यामुळे हा फरक आहे की यंगर जनरेशनही आहे, शेतकरी आहे, सिनियर जनरेशन आहेत. आणि त्यामुळे जरी पॉलिटिकल काही प्रॉब्लेम आमच्या पुढे उभे राहील, आम्हाला आमच्याच काही लोकांनी साथ दिली नाही, तरी पक्ष आणि विचारधारा रिवाईव्ह करण्याच्यासाठी अतिशय अनुकूल स्थिती आज मला महाराष्ट्रात दिसते. पवारसाहेब, आपण केंद्रात कृषी मंत्री होतात, राज्यात सुद्धा मुख्यमंत्रीपद भूषवलं. या सगळ्या घडामोडीमध्ये शेतकऱ्यांविषयीचा मुद्दा आपण वारंवार आवर्जून मांडता. आत्ता देखील वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये तुम्ही हे मुद्दे मांडताना दिसून येत आहे. पण दुसरीकडे देशाचे पंतप्रधान मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, ते विदर्भाच्या पहिल्या दुसऱ्या फेजमध्ये प्रचारामध्ये थेट तुमच्यावर आरोप करताना म्हटले की कृषी मंत्री म्हणून पवारांनी काय केलं? हे की त्यांच्या ज्ञानात बरीच कमतरता दिसते. हा इतिहास आहे की माझ्याकडे शेती खात्याची 10 वर्षे जबाबदारी आल्यानंतर जो देश इन्फोर्स करण्याचा विचार करत होता अन्नधान्य, तो हा एक्सपोर्टर झाला. आम्ही लोकांनी काय परफॉर्मन्स दिला हा जगाने रेकग्नाईज केला. इंटरनॅशनल राईस इन्स्टिट्यूट नावाची जगाची कोणती संस्था आहे, तिने पब्लिक स्टेटमेंट, रिटर्न स्टेटमेंट असं केलं की इंडियामध्ये आम्ही लोकांनी जे परिवर्तन केलं उत्पादनाच्या बाबतीत, हे कुठेही याच्या आधी झालेली नाही. याच्याशिवाय FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, त्यांनी जाहीर स्टेटमेंट, लिखित स्टेटमेंट हा केलं की जगामध्ये जर भारतानं धान्याच्या निर्मितीमध्ये आत्ता जे यश मिळालं
हे जर मिळालं नसतं तर जगावर ग्लोबल फूड क्रायसिसची स्थिती निर्माण झाली असती. ही जगाची संस्था मानतात, हा देश मानतो, इथं पुरेसं धान्य आहे, किमती सांभाळल्या गेल्या, आणि हे सगळं असताना आज अमित शहानी काय लोक बोलतात त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, कारण या विषयाचं त्यांचं ज्ञान हे किती सीमित आहे याची कल्पना लोकांना आहे. महाविकास आघाडीला राज्यामध्ये तुम्ही प्रचारादरम्यान फिरताना कशा स्वरूपाचं वातावरण आहे असं वाटतं? महाविकास आघाडी हा निर्णय आम्ही लोकांनी एकत्र बसून केला आणि बाहेर एक दोन ठिकाण सोडली तर एकत्रित ठिकठिकाणी आम्ही लोक काम करतो. त्याचा फायदा आम्हाला दिसतोय. लोकांना महाविकास आघाडीची कल्पना पसंत आहे आणि भाजपला बदलायचं असेल तर हा एक वर्ग उपयुक्त आहे आणि हा स्टेबल गव्हर्नमेंट देऊ शकतो, हा पर्याय देऊ शकतो, हा कार्यक्रम राबवू शकतो, असा एक प्रकारचा विश्वासाचं चित्र आज मला महाराष्ट्रात दिसतं. साहेब, आपल्याबरोबर वंचित यंदा नाही घ्या, पर मागच्या वेळेस ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये लाखोंच्या मतदानामध्ये वंचितचा फटका हा तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. यंदा आपण खूप प्रयत्न केले, आपले मिटिंग सुद्धा प्रकाश आंबेडकरांबरोबर झाले होते, दूरध्वनीवरही आपण बोलत होतात, तरी नेमकं काय झालं की प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर आले नाहीत आणि त्याचा नेमका फटका काय बसेल? असं आहे की आमची मनापासूनची इच्छा होती की वंचित प्रकाश आंबेडकर आम्ही एकत्र काम करावं. आम्ही आत्ता करू शकलो नाही, पुन्हा संधी येईल तेव्हासुद्धा आमचा हा प्रयत्न आहे. पण आता वंचित नाही त्याचे काही परिणाम होतील अशी एक शंका लोकांच्या मनात होते आणि त्याला कारण आहे की मागच्या 5 वर्षाच्यामध्ये वंचित आमच्यापासून बाजूला गेल्यावर आम्हाला बऱ्याच मतदारसंघामध्ये त्याची किंमत द्यावी लागली आणि ते आम्ही मान्य करतो. पण त्यावेळीची वंचित आणि आजच्या वंचितमध्ये फरक आहे की त्यावेळेला वंचित आंबेडकरांच्या विचाराचा घटक आणि त्याबरोबर MIM असं दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं. आज MIM त्यांच्यावर नाही आणि MIM त्यांच्यावर नाही हे फार महत्त्वाचं कारण आहे आणि त्याचा परिणाम की 5 वर्षाच्या पूर्वी चिंता आम्हाला जी वंचितची वाटत होती ती आज ती तितकी आहे, त्याची ग्रॅव्हिटी तितकी नाही आहे. पण तरी त्याचा विचार न करता आज नाही उद्या आम्ही पुन्हा त्यांना बरोबर घ्यायचा प्रयत्न करतो आणि या देशाला या राज्याला व्हायबल अल्टरनेटिव्ह आम्ही देऊ. अल्पसंख्याकांच्या संदर्भात आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा विषय केलेला आहे. इंडिया अलायन्सवर सुद्धा पंतप्रधान वारंवार बोलताना दिसत आहेत की अल्पसंख्याकांना चुचकारण्याचा प्रकार जास्त अधिक दिसतो. दुसरीकडे स्वतः पंतप्रधान मोदींचं जाहीर सभेतली भाषणं गेल्या काही दिवसांमधले जर पाहिले तर थेट एका समाजाविषयी ते थेट भाष्य करत आहेत. याविषयी काय मत आहे तुमचं? सारी गोष्टांमध्ये हे विसरतात ते भारताचे प्रधानमंत्री आहेत. भारताचे प्रधानमंत्री तो एका जातीचा धर्माचा असू शकत नाही. समाजाचे सगळे गट, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, जैन असो, इतर सगळे असो, ख्रिश्चन असो, या सगळ्यांना एकत्र घेऊन हा देश चालवायचा. प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे आणि प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन ही कुठल्या तरी समाजाच्या जातीच्या धर्माच्या विरुद्ध काही सातत्यानं वक्तव्य करणारी किंवा कटुता निर्माण करणारी असू शकत नाही. त्यांची भूमिका ही व्यापकच असली पाहिजे. पण दुर्दैवानं पहिले प्रधानमंत्री असेल की ते समाजाच्या अल्पसंख्याक काही घटकांच्याबद्दल अतिशय टोकाची चुकीची भूमिका ही म्हणतात की त्याचा परिणाम देशाच्या ऐक्यावर विपरीत होऊ शकतो आणि त्यामुळे हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे हा देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तो त्यांनी ठेवणं योग्य नाही. समाजामधील धुरीकरणाचा नेमका फायदा सुद्धा इंडिया अलायन्स घेईल असा आरोप सुद्धा भाजप करतो. मग तसा फायदा त्या रस्त्यावर आम्ही जाऊच इच्छित नाही. इंडिया अलायन्सचा हा विचार, हा रस्ता, हा मार्ग अजिबात मंजूर नाही.
आणि जे करतायत तेच अशी काहीतरी विधानं करतायत आणि त्यामुळे यांच्यापासून देशाच्या नागरिकांनी सावध राहायची आवश्यकता आहे. बरोबर. पवारसाहेब, मी थोडंसं 2019च्या महाराष्ट्रामध्ये जे 2 मोठे राजकीय भूकंप झाले याविषयी काही विचारणार आहे. 2019ला पहाटेचा शपथविधी जो झाला त्याच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः अजित पवार हे बोलतात की तुमचा कन्सल्ट होता म्हणूनच हे पुढे गेलं होतं. काय खरं आहे? असं माझी कन्सेंट होती. तर हा केलेला काही उद्योग केला आमच्या सरकारने तो 4 दिवसात का थांबला. आमची सहमती होती तर त्यांचं सरकार का नाही चाललं. आमची सहमती नव्हती. बैठक बोलून आम्ही सांगितलं योग्य नाही, राजीनामा द्या, राजीनामा द्यावा. त्यामुळे ते सांगतायत की आमची सहमती होती. हे तुरंत खुलाहून असत्य असं हे स्टेटमेंट आहे. आमची अजिबात संधी होती. भाजपवर जायला आमची मान्यता नाही, नव्हती आणि राहणार नाही. नेमकं 2019ला मग एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं, ते उद्धव ठाकरेंचं नाव समोर आणलं गेलं. याच्यामध्ये तुम्ही फार मोठा रोल केला असं एक म्हटलं जातं आणि उद्धवजींच्याच कार्यपद्धतीमुळे परत हे सरकार गेलं तत्कालीन महाविकास आघाडी. हे खरं आहे का? मग हे खरं आहे की आम्ही एकत्र येऊन उद्धवजींनी मुख्यमंत्री व्हावं ही आम्हाला लोकांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली. हे मी काही लपवून ठेवत नाही. पण सरकार त्यामुळे गेलं नाही. सरकार गेलं की या मंत्रिमंडळाचे शिवसेनेचे काही आमचे सहकारी त्यांनी पक्ष सोडला, त्यांनी भाजपची संगत केली आणि ते कॅल्क्युलेशन त्यांनी ते केलं आणि त्यानंतर आमचेही काही लोक त्याच्यात मिळाले. त्यामुळे हे सरकार गेलं. जर आम्ही सगळे एकत्र होतो, जसं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं, त्यावेळेची स्थिती, त्यावेळेचा नंबर हा जर कायम ठेवून आम्ही काम केलं असतं तर हे सरकार आणखीन 10-20 वर्ष चालले आणि या स्थितीत होतं. बरोबर. पण हेच नेमकं अडचण काय झाली? कारण की आपणास माहित आहे की अनेक शिवसेनेचे आमदार हे थेट आरोप करतायत ते उद्धवजींवरच करतायत. त्यावेळेस ज्यावेळेस एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, त्यांच्या आमदारांबरोबर गेले आणि कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भामध्ये सुद्धा जी थेट नाराजी होती ती सुद्धा बोलून दाखवली गेली. असेल त्याच्यात त्यांचा इंटरनेट काही इश्यू होते आम्हाला माहीत नाही. आम्ही राज्याचा विचार केला, बरं. सरकार टिकेल त्याचा विचार केला आणि आम्हाला असं वाटलं की हे सरकार चालवण्यात, टिकवण्यात त्याचं नेतृत्व सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमचा आग्रह होता उद्धवला. त्यांचं दुसऱ्याचं वेगळं मत असू शकतं, शिंदे साहेबांचं वेगळं मत असू शकतं, मी काही त्यांना दोष देणार नाही. आम्हाला लोकांचे मत असू शकतं, पण त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी पॉलिटिकल लाईन वेगळी घेतली आणि गव्हर्नमेंट गेलं. साहेब, विधानसभा अध्यक्षपद त्यावेळेस नाना पटोलेंनी स्वतःहून पुढे येऊन प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षपद किती महत्वाचं होतं हे देखील उघड झालं. आपण इतके वर्ष राजकारणात आहात, आपणास सुद्धा या गोष्टीचा अंदाज आला का किंवा काँग्रेसकडनं ही गोष्ट एक मोठी मिस्टेक झाली का? नाही, त्यांनी राजीनामा दिला, आम्हाला कोणाची न बोलता दिला. ही गोष्ट आम्हाला कोणाला पसंत नव्हती. त्याचे दुष्परिणाम झाले, त्याची किंमत आम्हाला सगळ्यांना मोजावी लागली. नंतरनं परत कालांतराने अजित पवारांच्या अचानक जाणं, अचानक वेगळ्या स्वरूपाची राजकीय भूमिका घेणं, या संदर्भात असं म्हटलं जातं की ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आपण राजकीय संन्यास घेण्याची भूमिका घेतली आणि जाहीर केली, त्यानंतर तिथे जे प्रकार घडला संपूर्ण तो आम्ही स्वतः पाहिला सगळ्या गोष्टींनी. तर या गोष्टी, तुमच्या राजीनामा, राजकीय संन्यासाची भूमिका ही पूर्वनियोजित होती, ती पूर्ण फॅमिलीमध्ये तुमच्या ठरली होती असं एक म्हटलं जातं. माझी इच्छा होती की हळूहळू आपण वेगळं व्हावं, नवीन लिडरशिप आणावी आणि त्याची चर्चा आम्ही केलेली होती, त्याच्यात काही शंका नाही. पण ते काही घडल्यानंतर तसं काही ठरलेलं नव्हतं. वेगळी भूमिका घेतली गेली, भाजपवर जायची लाईन घेतली, हा विचार अभाकोजाचा नव्हता. पण पवारसाहेब, अशी एक चर्चा सुरू होती, म्हणजे त्यावेळेस जे आता अजितदादांबरोबर नेते गेलेले आहेत
त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की जवळपास सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष करायचं आणि त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सेंट्रलच्या सहभागी होतील अशी एक चर्चा होती आणि पवार साहेबांची कुठेतरी सहमती होती, अनेक नेत्यांचा आग्रह होता म्हणून अजित पवारने घेतलेली ही भूमिका होती. नाही केंद्रीय मंत्रिमंडळात जायचा प्रश्न कसा येईल? मंत्रिमंडळ कोणाचं होतं? भाजपचं. भाजपवर जायचं नाही आमची लाईन होती आणि आमची लाईन भाजपवर नाही जायचं नाही ही होती. तर सरकार बनलं की सोफियाला मंत्रिपद जाईन होणार हे शक्यच नव्हतं. जेव्हा सरकार बनलं आमचं बनलं सोफियाला मंत्रिपद देणं माझ्या हातात होतं. तेव्हा पराभूत झालेल्या प्रफुल्ल पटेलांना आम्ही मंत्री केलं, सलमानच्या कन्येला मंत्री केलं. सोफिया त्या खासदार होते, तिने कधी अपेक्षा केली नाही किंवा मी पुढं तिचा आग्रह धरला नाही. त्यामुळं सोफियाच्या मंत्रिपदाच्यासाठी हे होतं. ह्या सरासर असत्य अशा प्रकारची भूमिका काही लोक मानतात. त्याच्यामध्ये हे खरं आहे, काही लोक असं म्हणत होते की तिने संघटनेची जबाबदारी घ्यावी, ही गोष्ट खरी आहे. पण नंतर गोष्टीच वेगळ्या घडल्या, त्यामुळे आम्ही काही त्याच्यात लक्ष घातलं नाही. पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचं तुमचं उत्तराधिकारी कोण, याच्यामुळे हा सगळा राजकीय संघर्ष झालाय का? माझी पहिल्या दिवसापासून भूमिका होती, आधी ती आहे की हा निर्णय पक्षाची कार्यकारिणी ठरवेल. हा निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, सगळ्यांनी बसून निर्णय घ्यावा. पण मग आता स्वतः प्रफुल्ल पटेल किंवा ते वारंवार दावा करतात की आम्ही कार्यकारिणीचीच बैठक घेऊन अजित पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष केलं, तीच भूमिका राहिली. असं आहे की कार्यकारिणीची बैठक घेत होताना यांनी सहज सत्तेच्यासाठी ते तिथे भाजपमध्ये जा हा पक्षाचा निर्णय होता. आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक लढवली, कोणाच्या विरुद्ध लढवली? भाजप. ज्यांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवली, ज्यांच्या विरुद्ध आम्ही 10 वर्ष त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचं 5 वर्ष गव्हर्नमेंट होतं, तेव्हा आम्ही काही त्याच्यात नव्हतो, त्यांच्या विरोधी आम्ही होतो. नंतर जे उद्धव ठाकरेंचं गव्हर्नमेंट झालं त्याच्यात आम्ही होतो, त्याच्यात काही भाजप नव्हता. आणि म्हणून भाजपवर जायचा हा यत्किंचितही विचार आमच्या कोणाच्या मनात नव्हता. पण काही लोकांना 2 गोष्टीची चिंता वाटत होती की ज्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या हाताचं सरकार गेलं त्या सत्तेमध्ये आपण जावं, आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली विकास विकास विकास. आणि त्याच्या आधी 10 वर्ष किंवा 5 वर्ष देवेंद्र होते तेव्हा नाही तुम्हाला विकास सुद्धा. असं विकासाचं नाव घेतलं, याच्यात काही तथ्य नाही. त्याच्या काही लोकांनी मला स्वतः येऊन सांगितलं की आमच्या विरुद्ध चौकशी आहेत, आम्हाला तुरुंगात जावं लागेल, ती जवळ आमच्या येऊन देऊ नका, आपण सगळे जाऊ. आणि इतकं झालं की आमच्या एका सहकार्याच्या कुटुंबियांनी पब्लिकली सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला पण यातनं वाचवा. आणि हे ईडी, CBI, अँटी करप्शन या सगळ्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सी ज्यांच्या मागे लागल्या होत्या आणि त्याच्यातून तुरुंगात जावं लागेल, आणि त्यातल्या त्यात भुजबळांना तुरुंगात जावं लागलं आणि देशमुखांना जावं लागलं, ते बघून जे आमचे सहकारी चिंताग्रस्त होते त्यांनी हे सगळे उद्योग केले. नाही, पण मग आपल्या बंगल्यावर एक बैठक झाली होती, त्याच्यामध्ये तुमचा कन्सल्टनी तुमच्या चर्चेनंतरच काही जण पुढे गेले, असा जो वारंवार थेट दावा केला जातो, म्हणजे अजित पवारांबरोबर समर्थक. मी हे सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे करा, तुमचं काय प्रपोज आहे ते आणा, हे खरं आहे. याचा अर्थ तुम्ही बना, तुम्ही भाजपवर जा हे कधी सांगितलं नव्हतं. या सगळ्यांना चिंता एकच होती, ईडी. ईडी कुठपर्यंत गेली? प्रफुल्ल पटेलांच्या घरी ईडीचं ऑफिस त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं की मला झोप येत नाही की ईडीचं ऑफिस बघून.
त्यामुळे भाजपच्या दिल्लीच्या सरकारने या लोकांना ईडी आणि सत्तर एजन्सीची भीती दाखवली, दहशत निर्माण केली, तुरुंगात पाठवून सांगितलं. त्यामुळे यांचे हे सगळे राजकारण आहे, दुसरं काही नाही. पवारसाहेब, आपण सांगता की केंद्रीय यंत्रणा, विशेषतः ईडी सारख्या यंत्रणांचा वापर केल्यामुळे अशा स्वरूपाचा निर्णय घेतला गेला. पण आपल्या पक्षातच अनिल देशमुख आहेत, रोहित पवार आहेत, हे राहिले. मग अजित पवारांना तुम्ही त्यांच्या पाठीशी राहाल का, असा विश्वास कुठे ना कुठेतरी कमकुवत होत होता का? यामुळेच अशा स्वरूपाचा निर्णय झाला का? त्यांनी का केले मी सांगू शकत नाही. पण तुम्ही जी दोन नावं घेतली, अनिल देशमुख आणि यांची, रोहितची, की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, काय तुम्हाला आमच्या विरुद्ध करायचं ते करा, तुरुंगात जायचं असेल तुरुंगात जाऊ, पण संघर्ष करू. ही संघर्षाची भूमिका घेण्याची ताकद ज्यांच्यात होती ते बरोबर राहिले. त्यांना चिंता होती, त्यांचे हात अडकलेले असावेत आणि त्यांनी तुम्हाला माहिती नाही, पण त्यांच्या केसेस होत्या, त्यांच्या इन्क्वायरीज होते. त्या लोकांना परिस्थितीला तोंड द्यायची त्यांच्यात शक्ती नव्हती, त्यामुळे हे सगळं घडलं. पवारसाहेब, पुण्यामध्ये म्हणजे अजित पवारांच्या सत्तेत जाण्याच्या नंतरनं पुण्यात एका उद्योजकांच्या घरी एक बैठक झाली, ज्याच्यामध्ये अजितदादा, तुम्ही आणि जयंत पाटील होतात असं समजतं. त्यावेळेस चर्चाही खूप आल्या, बातम्याही खूप आल्या. काय खरं? आणि त्यानंतर अशी एक चर्चा- निर्णय काय शेवटी, निर्णय काय, कुणाच्या घरी बसले चर्चा झाली, तुमच्याशी बोलले, गेलेत का? आम्ही जो गेलो भाजपबरोबर, ते गेलेत, त्यांना सांगायला दुसऱ्या काही गोष्टी नाही. त्यामुळे अशा चर्चा, त्यामुळे आम्ही गेलो सांगतात. चर्चा होत असतात, चर्चा झाल्या नाहीत असं मी म्हणत नाही. प्रश्न अंतिम निर्णय काय? पवारसाहेब, तुम्ही मगाशी सांगितलं की आम्ही भाजपबरोबर कधीच जाण्याची भूमिका नाही आहे. मग 2014ला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला गेला. त्यानंतर सुद्धा स्वतः तटकरे सांगतात की ते स्वतः प्रदेशाध्यक्ष असताना 2017ला अनेक नेत्यांच्या बैठका भाजपाच्या मोठ्या नेत्यांबरोबर होत होत्या. आणि त्यानंतरनं तुमच्या सल्ल्याने अजितदादांची गुजरातमध्ये एका मोठ्या नेत्यांशी भेट झाली. हे मग नेमकं काय होतं की म्हणजे त्यांनीच सांगावं, आमचा काही संबंध त्याच्याशी नाही. आणि जे सांगतात ग्रस्त ते पक्षाचे अध्यक्ष होते. पक्ष हा चालवण्याच्यासाठी, पक्ष भाजपचा दावणी बांधण्यासाठी नाही. आणि त्यामुळे त्यांच्या मताला, त्यांच्या मुलाखतीला महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. आमचं लक्ष फक्त त्यांच्या निवडणुकीवर आहे, बरोबर उद्या होणार आहे. 2019ला तुम्ही भाजपचं आणि शिवसेनेचं एकत्रित आलेलं सरकार पाडलं, म्हणून नंतरनं ह्या पूर्ण यंत्रणांचा वापर केला गेला का? आणि सरकार आम्ही फाडले नाही, ते दोघांनी एकत्र येऊ नये ही आम्ही काळजी घेतली. आम्ही सरकार फाडले नाही, या दोघांचं सरकार झालं नव्हतं. नेमकं कशामुळे, उद्धवजींच्या मनात कशामुळे तो नस तुम्ही कशी पकडली? म्हणजे याची खूप चर्चा आहे, कारण की 25 वर्ष एकत्रित असणारी युतीचे हे नेते, नेमकं दुखणं काय झालं? ते दिसत होतं ना, आम्हाला जाणवत होतं. आणि माझे बाळासाहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. अनेकदा आम्ही भेटत असे आणि बाळासाहेब तसे मोकळे असायचे मनाने, ते स्वच्छ मतं मांडायचे. त्यामुळे आम्हाला दिसत होतं हे एकत्र नाहीत, त्या लाईनची यांची विचारधारा फरक आहे. मग ते असेल तर ती का नाही एकत्र करायची हा विचार आम्ही केला. त्याच्यात जे वाद आम्ही काय लपवून ठेवतो. पण तो संपर्क कोणी केला पहिल्यांदा? म्हणजे तशा स्वरूपाचं सरकार तयार करावं महाविकास आघाडीचं, हे संपर्क चर्चा करत होतो आणि नाही असं नाही. तो निवडणुकीच्या आधीच होतं का नंतर? नंतर अच्छा. पवार साहेब, आत्ता आपण आता सध्याच्या लोकसभेच्या ह्याच्या संदर्भात विचार करू. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आत्तापर्यंत त्या ह्यात पाहिलं होतं की पवार साहेब जिथे प्रचार यंत्रणा, प्रचार समारोप होतो, ती शेवटची सभा बारामती साहेब घ्यायचे. आता पवार साहेब सगळीकडे फिरतायत. नाही गेलं, बारामती गेलं नाही, फक्त नारळ फोडायला गेलो. हा, नाही, वेगवेगळ्या ठिकाणी सभा आपण घेतल्या नाही. महाराष्ट्रात हो, नेहमीच घेतो सभा. या पक्ष एक होता तेव्हा महाराष्ट्रात कोण फिरायचं, बरोबर. सगळ्या सभा मीच घेत होतो.
मी बारामतीला आता जाणार आहे, शेवटच्या सभेला. पवार साहेब, आत्ता बारामतीच्या लोकसभेच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय चित्र दिसतं? मला माहिती आहे, माझा लोकांचा विश्वास आहे. गेली 7 वर्ष त्यांनी माझ्या विश्वासाने साथ दिली. मला असं वाटतं की आतापर्यंतचा अनुभव हा अतिशय अनुकूल असा आहे. आपण त्या रस्त्याने गेलो तर लोकही त्या विश्वासाने येतील. दुसरी काही कारणं असतील, दुसरे मार्ग असतील, अन्य काही साधनं वापरत तिथे काही परिणाम होतील असं लोक सांगतात. पण माझा मात्र सामान्य लोकांचा विश्वास. तुम्हाला वाटतं की जो तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आता एक मुद्दा खूप चर्चेमध्ये आणला प्रचारामध्ये, विशेषतः अजितदादांकडनं हे विधान वारंवार सगळीकडे प्रचारामध्ये दिसून येतं, सून की मुलगी या संदर्भामध्ये, आणि त्याच्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांनी ट्रोल पण केले गेले. कधी काय केलं त्याची मी काही मत करत नाही. माझ्या मुलीने तिचं कर्तृत्व दाखवले. पार्लमेंटमध्ये तिला अनेक पुरस्कार मिळाले. 98% 97% तिचा अटेंडन्स आहे. हो. आणि त्यामुळे तिने तिथं मिळते काही दाखवलेले. त्यामुळे त्याच्यात मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. पण तुम्हाला मुद्दामून अशा सामाजिक विषयामध्ये किंवा भावनिक विषयांमध्ये अडकवलं जाते? अजिबात नाही. मी कसं भावना बिवना असं आहे की आपलं धोरण असतं, आयडिओलॉजी असते, तिथं भावना बिवना काही ठेवायचं नसतं. तिथे योग्य आहे ते योग्य आहे, योग्य आहे म्हणून त्या रस्त्याने जायचं. प्रचारामध्ये तिथे असं एक म्हटलं जातं की अजितदादांकडे सगळे स्थानिक अधिकार तुम्ही गेले अनेक वर्ष दिले होते, त्यामुळे जे नेते आहेत, जे संस्था संचालक आहेत, वेगवेगळ्या डायरेक्टर बॉडीजवर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी महत्त्वाचे शासनाचे विषय असणाऱ्या ठिकाणी आहेत, ते अजित पवारांबरोबर आहेत. मग कार्यकर्ते कुणाबरोबर आहेत असा तुमचा अंदाज दिसून येतो तुम्हाला? मला माहीत नाही. माझा लोकांचा विश्वास आहे. शेवटी मतदार जो आहे त्याचा विश्वास आहे. मी कॉन्शियसली तिथे सगळे निर्णय घ्यायचे अधिकार गेली 20 वर्ष मी अजित पवारांना दिले होते. मी बघत नव्हतो कोण पंचायत समितीला लढावं, कोण साखर कारखान्याचा संचालक व्हावं, या गोष्टीत मी कधी फरलो नाही. विश्वास ठेवला. आता त्या विश्वासाचं काय झालं हे लोकांनी पाहिजे. त्यामुळं त्याच्यात कुणाला दूर द्यायचं कारण नाही. माझा शेवटच्या माणसावर, सामान्य माणसावर भरोसा आहे. ते काय करतील ते करतील.